राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन। नवापूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा व या दिवशी संपूर्ण देशात संघाचे स्वयंसेवकद्वारे हिंदू नववर्ष साजरे करून पथसंचलन काढण्यात येते व त्यात महत्त्वाचे म्हणजे ह्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असून हे वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येते। त्या अनुषंगाने नवापूर शहरात सुद्धा स्वयंसेवकद्वारे शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला। त्या अनुषंगाने शहरातील सर्वात जुने संघस्थान श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर येथून पथसंचलन काढण्यात आले। सर्वप्रथम संघाच्या नीतिनियमाप्रमाणे ध्वजपूजन आणि त्यानंतर बौद्धिकसाठी प्रमुख वक्ते कमलेश पाटील यांनी आपल्या बौद्धिक संघाच्या आजच्या परिस्थितीतील महत्त्व, संघाची स्थापना, उद्देश व भविष्यात राष्ट्रासाठी काय कार्य करायचे आहे याबद्दल सखोल माहिती दिली व त्यानंतर शहराच्या सर्व मुख्य मार्गावरून भव्य असे ढोल पथकासहित पथसंचलन काढण्यात आले। श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर येथे पथसंचलनाचे समापन करण्यात आले व त्यानंतर सर्वांसाठी श्री रुद्र ग्रुप यांच्यातर्फे भोजनाचे आयोजन करण्यात आले व सर्वांनी भोजन ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमासाठी नवापूर शहरातील संघाच्या स्वयंसेवकांनी प्रामुख्याने परिश्रम घेतले। आपण नववर्ष म्हणून हिंदूंचं नववर्ष म्हणून आज आपण साजरा करतोय। आज या कार्यक्रमाप्रसंगी माझ्यासारख्या लहानशा स्वयंसेवकाला बौद्धिक देण्यासाठी या ठिकाणी संघाने ही सेवा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल स्वयंसेवक संघाचा मनापासून आभारी असेल। आज हा दिवस याच्यासाठी पण महत्वाचा आहे, आज परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांचा स्मृती दिवस म्हणून देखील आज आपण साजरा करतोय। 100 वर्ष पूर्ण होत असताना अनेक कार्य आपण सोबत घेऊन चालतोय। भारत देशासाठी आणि भारताला परमवैभवापर्यंत नेऊन घेण्यासाठी नवतरुणांना घडवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोठ्या प्रमाणामध्ये आज करताना आपल्याला दिसतंय। खरं तर एक जागृत युवक, सर्जनशील युवक, कर्तव्यदक्ष युवक, देशासाठी बलिदान देणारा युवक, देशासाठी प्राण न्योछावर करणारा युवक आणि देशाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा युवक घडवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आज अबाधितपणे गेल्या 100 वर्षापासून करताना आपल्याला दिसतंय आणि हे अविरत कार्याची सेवा आपल्या माध्यमातून सर्व स्वयंसेवक या ठिकाणी करतायत। खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य विचार आहे हे राष्ट्र परमवैभवापर्यंत घेऊन जाणं, पण हा विचार कधी साध्य होईल? खरं तर आपण पाहतोय आज समाजामध्ये बाटण्याचं काम चाललंय, जातीमध्ये भेद निर्माण करण्याचं काम चाललंय, उच्च नीच भेद निर्माण करण्याचं काम चालू आहे, स्वर्ण शूद्र हा भेद निर्माण करण्याचं काम चाललंय। आणि हे सगळं काही आतापासून चाललंय का? हा विचार आतापासून आला का? याच्या पार्श्वभूमीमध्ये जाणे तेवढंच महत्वाचं आहे। जर याचा आपण सगळ्यांनी अभ्यास केला तर आपल्या सगळ्यांचा लक्षात येईल। थोडक्यात सांगतो, ज्या वेळेला अनेक आक्रमणकारांनी या भारतावरती, या भारतवर्षावरती, या हिंदुस्थानावरती आक्रमण केली, त्याच्यात
कुशाण असतील, होन असतील, मुघल असतील, पोर्तुगीज असतील, आदिलशाही असतील, इंग्रज असतील, या सगळ्या एकालाही एक हाती हुकूम, एक हाती अमल या ठिकाणी या हिंदुस्थानावरती करता आलेला नाही, हे पण महत्वाचं आहे मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला सांगता येईल की हे करत असताना या लोकांनी कशा पद्धतीनं आपल्या या भारतवर्षावरती राज्य केलं हे महत्वाचं आहे. जो मी विचार सांगितला की जाती भेदामध्ये वाटतं, ज्या वेळेला ही लोक आक्रमण करून या ठिकाणी आले त्यांच्या लक्षात आलं की हे लोक जातीमध्ये वाटले जातात, ही लोक समाजामध्ये वाटली जातात, धर्माचा भेद केल्यावर ही लोक लवकर वाटली जातात. इतका नालायक आमचा समाज त्या वेळेला झाला. परंतु हे करत असताना अशाही सूर्यांनी जन्म या भूमीमध्ये घेतला. त्या सूर्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, महाराणा सांगा, संभाजी महाराज, भगतजी, अशा सर्व महापुरुषांनी या भारतवर्षामध्ये जन्म घेऊन या आक्रमणकारांना या ठिकाणी पडवून लावलं आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये पुन्हा एकदा भगव्या रंगाचा ध्वज फडकवण्याचं काम या महापुरुषांनी केलंय. म्हणून तुम्ही आपण हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील, नवापूर.